महाराज बैठकीत आहे ते आज संपन्न होते. कशा पद्धतीने जे आहे त्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे काय सांगाल? नाही, भारतीय जनता पार्टीची ही संघटनात्मक बैठक आहे. विभागवाईज बैठका पार्टीचे अध्यक्ष माननीय रवींद्रदादा चव्हाण साहेबांनी ठेवलेले आहेत, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. त्यामुळं या पार्टीच्या या कार्याचा एक भाग आहे आणि त्यानुसार ही आज पश्चिम महाराष्ट्राची बैठक सोलापूरला होते. एकंदरीत पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा जो आहे तो बालेकिल्ला मानला जातो. मात्र कुठेतरी होता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आहे ते आता होता पूर्वी. आता भारतीय जनता पार्टीची ताकद तुम्ही बघताय, सर्व जिल्ह्यामध्ये प्रचंड ताकद वाढलेली आहे. सोलापूर असेल, सांगली असेल, सातारा, कोल्हापूर, पुणे, मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी ची संघटनात्मक ताकद वाढलेली आहे. लोकप्रतिनिधींची संख्या मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये पण भारतीय जनता पार्टी नंबर 1ला आहे. त्यामुळे आता पूर्वीची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. भारतीय जनता पार्टीचा विचार आता तळागाळापर्यंत गेलेला आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे विकासाचं राजकारण केलेलं आहे, विकासात्मक भूमिका घेतलेली आहे, ते आता लोकांच्यापर्यंत खालीपर्यंत पोचलेले आहेत. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात पाठबळ लोकांनी उभा केलं आहे.